नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी नंतर डिप्लोमा प्रवेशासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे या संबंधीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिप्लोमाच्या प्रवेशासाठी आवश्यक पात्रता काय आहे, डिप्लोमामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, त्या अभ्यासक्रमांचा कालावधी किती असतो, डिप्लोमा अभ्यासक्रमाचे फायदे काय आहेत, त्यामध्ये कोणत्या शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे म्हणजेच आवश्यक असलेले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते लागतात यासंबंधी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता 2 मुद्द्यांवर ठरली जाते। तर तुम्ही प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ शकता किंवा काही विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळतो। प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळणारे विद्यार्थी असतात ज्यांनी इयत्ता 10वी किमान 35% उत्तीर्ण केलेली आहे। तर थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळतो इयत्ता 12वी शास्त्र, टेक्निकल किंवा व्होकेशनल या शाखांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा ITI उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुद्धा थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतात। आता या डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मध्ये कोणते कोणते उपलब्ध अभ्यासक्रम आहेत ते पाहूया। तर सर्वप्रथम संगणक अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग। दुसरा अभ्यासक्रम अवेलेबल आहे माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी म्हणजेच डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी। तर या 2 अभ्यासक्रमांमध्ये संगणक म्हणजेच संगणकाच्या अंतर्गत रचना, संगणकासाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर्स, प्रोग्रामिंग यांचा अभ्यास केला जातो। तर तिसरा अभ्यासक्रम आहे यंत्र अभियांत्रिकी। यामध्ये कंपन्यांमध्ये वापरले जाणारे विविध प्रकारचे यंत्र, मोटारी यांचा अभ्यास केला जातो। पुढील अभ्यासक्रम आहेत विद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी। यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तसेच मोबाईल, कम्युनिकेशन, दूरसंचार यांचा अभ्यास केला जातो। पुढील अभ्यासक्रम स्थापत्य अभियांत्रिकी। बांधकाम क्षेत्रातील सर्व संकल्पनांचा या स्थापत्य म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास केला जातो। विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच यामध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस यांचा अभ्यास केला जातो। अभ्यासक्रमाचा कालावधी जर आपण पाहिला तर 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण प्रवेश प्रक्रियेसाठी अप्लाय करू शकतो। तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला प्रवेश मिळतो। प्रवेश मिळाल्यानंतर 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष पूर्ण करावे लागते, द्वितीय वर्ष पूर्ण करावे लागते व त्यानंतर तृतीय वर्ष पूर्ण करावे लागते। म्हणजे 10वी नंतर डिप्लोमा कोर्स हा 3 वर्षांचा असतो। तर 12वी उत्तीर्ण झालेले शास्त्र, टेक्निकल किंवा व्होकेशनल या शाखांमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश मिळतो व त्यांच्यासाठी डिप्लोमा द्वितीय आणि तृतीय म्हणजेच अशा 2 वर्षांचा होतो। तसेच ITI उत्तीर्ण झालेले विद्यार्थी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेऊ शकतात, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा डिप्लोमा 3 वर्षांचा अभ्यासक्रम नसून 2च वर्षांचा अभ्यासक्रम आहे। म्हणजे 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे व इतर 12वी आणि ITI उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2 वर्षांचा हा अभ्यासक्रम असतो। हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीसाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळू शकतो। तसेच यामध्ये वेगवेगळे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात व ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात। वेगवेगळ्या शासकीय नोकऱ्यांसाठी डिप्लोमा इंजिनिअरिंग असणे आवश्यक असते। तर विद्यार्थी या नोकऱ्यांसाठी अप्लाय करू शकतो। तसेच खाजगी निमशासकीय कंपन्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना अनेक नोकऱ्या आज उपलब्ध आहेत। डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी
मान्यता, तर डिप्लोमा या अभ्यासक्रमासाठी मान्यता दिलेली आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची अधिकृत मान्यता या अभ्यासक्रमांना आहे। तसेच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र सरकारची ही मान्यता या अभ्यासक्रमांना आहे। AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच अखिल भारतीय तंत्र शिक्षण मंडळाची अधिकृत मान्यता या डिप्लोमाच्या अभ्यासक्रमांना आहे। डिप्लोमा अभ्यासक्रमाचे फायदे कोणते आहेत? तर इंजिनिअरिंगसाठी थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश तुम्हाला मिळतो। इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम सहज व सोपा वाटतो, कारण डिप्लोमा मध्ये बेसिक विषयांचा तुमचा अभ्यास झालेला असल्यामुळे इंजिनिअरिंगचा अभ्यास तुम्हाला सहज व सोपा वाटतो। 12वी करण्याची गरज नाही। अनेक विद्यार्थी 12वी करतात आणि त्यांना PCM म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या ग्रुपचं टेन्शन असतं। त्या ग्रुपमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा डिप्लोमाकडे वळतात, तर 12वीच्या गुणांचे टेन्शन राहत नाही। जॉब्स 3 वर्ष डिप्लोमा नंतर विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी आज डिप्लोमा आवश्यक आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी तसेच निमशासकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात, शासकीय क्षेत्रात वेगवेगळे जॉब्स म्हणजेच रोजगार आज उपलब्ध आहेत। तसेच विद्यार्थी स्वतःचा बिझनेस म्हणजेच व्यवसाय सुरू करू शकतात, कारण 3 वर्ष डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे व्यवसाय कौशल्य आत्मसात होतात। ते स्वतःचा व्यवसाय सहज उभारू शकतात। डिप्लोमा कोर्सेस हे अप्रूव्ड कोर्सेस आहेत, म्हणजेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण तसेच AICTE यांची अधिकृत मान्यता असलेले हे अभ्यासक्रम आहेत। त्यामुळे या अभ्यासक्रमांचा दर्जा उत्कृष्ट आहे। डिप्लोमा केल्यामुळे विद्यार्थ्याला त्या क्षेत्रातील सखोल ज्ञान म्हणजेच डीप नॉलेज प्राप्त होते। असे विद्यार्थी कंपन्यांमध्ये लवकर सिलेक्ट होतात आणि ते आपले कौशल्य कंपन्यांमध्ये सिद्ध करू शकतात। त्यामुळे डिप्लोमा इंजिनिअरिंग करणे महत्त्वाचे आहे। तर डिप्लोमा करण्यासाठी सरकार तसेच अनेक खाजगी संस्था वेगवेगळ्या स्कॉलरशिप प्रदान करतात, त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। तर भारतीय संसदेने निर्धारित केल्यानुसार शिष्यवृत्तीसाठीचे प्रवर्ग म्हणजेच वेगवेगळ्या कॅटेगरीज सरकारने ठरवलेले आहेत, जसे की अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे शेड्यूल्ड कास्ट SC, अनुसूचित जमाती प्रवर्ग शेड्यूल्ड ट्राइब्स ST, इतर मागास प्रवर्ग अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच OBC, भटक्या व विमुक्त जाती प्रवर्ग म्हणजेच नोमॅडिक ट्राइब्स किंवा विमुक्त जाती NT आणि VJ प्रवर्ग, खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजेच SC-BC प्रवर्ग, तसेच मुलींसाठीही वेगळा प्रवर्ग शासनाने निर्धारित केलेला आहे। तर सर्वप्रथम पाहूया अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे शेड्यूल्ड कास्ट। तर या विद्यार्थ्यांना भारत सरकारतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते। SC म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण फी माफ असते, म्हणजेच त्यांची पूर्ण फी सरकार भरते। या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश शुल्क व शैक्षणिक शुल्क आकारले जात नाही। पुढील प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्ग किंवा भटक्या व विमुक्त जाती प्रवर्ग शेड्यूल्ड ट्राइब्स ST किंवा नोमॅडिक ट्राइब्स NT, विमुक्त जाती VJ यांच्यासाठी सुद्धा भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदान करते। या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची 100% ट्युशन फी माफ केली जाते। जर तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजांचे फी स्ट्रक्चर पाहिले तर त्यामध्ये ट्युशन फी नावाची एक कॅटेगरी असते। तर या ट्युशन फी मधील 100% ट्युशन फी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच म्हणजेच शिकवणी शुल्क मध्ये 100% फी सवलत मिळते। पुढील प्रवर्ग खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी किंवा
सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड SEBC प्रवर्ग, तर यांच्यासाठी सुद्धा भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदान करते. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या ट्युशन फी मध्ये म्हणजे शिकवणी शुल्कातील 50% रक्कम माफ केली जाते. म्हणजेच या विद्यार्थ्यांची 50% फी माफ होते. पुढील प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग म्हणजेच अदर बॅकवर्ड क्लास कॅटेगरी. या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदान करते. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा 50% शिकवणी शुल्क माफ असते. म्हणजेच एकूण फी मधील 50% फी माफ केली जाते. पुढील ही स्कीम आहे ट्युशन फी वेवर स्कीम म्हणजेच TFWS. ही स्कीम मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट तर्फे दिली जाते. म्हणजेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांना ही सवलत मिळते. त्याच्यासाठी आवश्यक पात्रता आहे म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया की विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे व त्या उत्पन्न दाखल्याची मर्यादा आहे 6 लाख. तर 6 लाखांपर्यंतचा उत्पन्नाचा दाखला या विद्यार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. तसेच त्याला 10वीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. कारण या स्कीम मधून विद्यार्थ्याला प्रवेश घेण्यासाठी गुणांची आवश्यकता असते व त्या मेरिटनुसार त्याला या स्कीम मध्ये प्रवेश मिळू शकतो. पुढील शिष्यवृत्ती लीला पूनावाला फाउंडेशन शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे. डिप्लोमा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा. ही शिष्यवृत्ती गुणवत्तेवर आधारित आहे. प्रत्येक वर्षी चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. ही शिष्यवृत्ती पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिली जाते. पुढील शिष्यवृत्ती रसिकलाल माणिकचंद धारीवाल शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थ्याने डिप्लोमा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा. ही शिष्यवृत्ती सुद्धा गुणवत्तेवर आधारित दिली जाते म्हणजेच मेरिटवर दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्याला चांगले गुण असणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. तरच ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात. पुढील शिष्यवृत्ती श्रीमती विजयादेवी शिर्के शैक्षणिक शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी विद्यार्थ्याने डिप्लोमा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा. ही शिष्यवृत्ती सुद्धा गुणवत्तेवर आधारित म्हणजेच मेरिटवर आधारित दिली जाते. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. तरच तो या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकतो. पुढील शिष्यवृत्ती पुणे महानगरपालिका शिष्यवृत्ती म्हणजेच मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. त्यासाठी त्या विद्यार्थ्याने डिप्लोमा प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला असावा. ही शिष्यवृत्ती सुद्धा गुणवत्तेवर आधारित दिली जाते म्हणजेच विद्यार्थ्याला मेरिट मध्ये येणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक पात्रता आहे की तुमच्याकडे 1 लाखापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले जातात. आता या शिष्यवृत्तींसाठी व ऍडमिशन म्हणजेच प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांच्या कॅटेगरी म्हणजेच प्रवर्गानुसार कोणती कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात यांचा आढावा आपण घेणार आहोत. तर प्रथम प्रवर्ग पाहूया. अनुसूचित जाती प्रवर्ग म्हणजे शेड्यूल कास्ट SC किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग शेड्यूल ट्राइब ST. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पुढील कागदपत्रे लागतात. प्रथम प्रवेशाचा अर्ज म्हणजे कॅप राऊंड फॉर्म तुम्ही भरलेला असावा. शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला आवश्यक आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. जातीचा दाखला विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. तसेच जात पडताळणीचा दाखला सुद्धा विद्यार्थ्याने काढणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. वरील दाखले तुम्हाला तहसील कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्रातून काढता येतील.
पुढील प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी, भटक्या व विमुक्त जाती प्रवर्ग एनटी व्हीजे, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजेच SEBC प्रवर्ग. तर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. प्रवेशाचा अर्ज, कॅपराऊंड फॉर्म, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला म्हणजेच त्यांची उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला, जात पडताळणीचा दाखला, राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्याचे खाते असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. वरील सर्व कागदपत्रे विद्यार्थी तहसील कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्रातून काढू शकतो. पुढील प्रवर्ग खुला प्रवर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरी. या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. प्रवेशाचा अर्ज म्हणजेच कॅपराऊंड फॉर्म, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला आणि या उत्पन्नाची मर्यादा आहे 8 लाखांपर्यंत. राष्ट्रीयकृत बँकेत विद्यार्थ्याचे खाते असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. वरील दाखले विद्यार्थ्याला तहसील कार्यालय किंवा महा ई सेवा केंद्रात मिळू शकतात. तर विद्यार्थ्यांनो, ही होती डिप्लोमा प्रवेशासंबंधी असलेली परिपूर्ण माहिती. तुम्हाला कोणत्याही माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा क्रमांक आहे 8446547150. तुम्ही मला व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुमच्या ॲडमिशन संबंधी व पुढील प्रवेशासाठी मला माहिती विचारू शकता. त्यासंबंधी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले जाईल. धन्यवाद.